नमस्कार, मी सुनीता बुरकोल कुकिंग विथ सुनीता बुरकोल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्तपैकी डब्याला देण्यासाठी भरलेलं शिमला मिरची कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। हे बघा, मस्त असे तुटले मी शिमला आणि ना पाणी निथळायला ठेवलेलं आहे। आता हे छान कोरडे करून आपल्याला हा जो देठाचा भाग आहे ना हा कापून घ्यायचा आहे। हे बघा, असं आहे ना, हे टोकापासून असं अल्लाद असं चीर मारून घ्यायचं आहे। हे बघा, असं गोल गोल फिरवायचं चाकूने। हे बघा, असं पटकन निघतं मग। बस असं हे करायचं, असं टॅप करायचं। हे बघा कसं मिरच्या पडतात बघा, बी ना सगळं पडून जातं मिरचीचं। हे बघा, चला आता सुरुवात करू आपण। आता आपण आहे ना हे खोबरं आहे ना छान असं भाजून घ्यायचं, पहिले वाटण करून घ्यायचं आपल्याला भाजीसाठी। हे बघा, मस्त असं खोबरं भाजून घ्यायचं। हे बघा, खोबरं छान भाजलेलं आहे। आता यामध्ये तीळ टाकते मी। थोडीशी तीळ होती माझ्याकडे, 1 चमचा तीळ घेतलेली आहे। तीळ आणि खोबरं छान भाजून झाले, काढून घेऊ आता आपण लगेच एका डिशमध्ये। शेंगदाणे घेते, शेंगदाणे पण छान भाजून घ्यायचं आपल्याला। हे बघा, छान असे शेंगदाणे भाजले गेले, तळायला लागले। आता हे जे आपण खोबरं आणि तीळ भाजून घेतले ना त्यातच काढून घेऊ। तुम्हाला जर साल काढायचे असेल तर काढू शकता, तुम्हाला साल नाही काढायची म्हणून मी याच्यातच काढते। आता हे पूर्ण थंड करून घेऊ आपण। बघा, आता आपण एक वाटण तयार करतोय। इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि हे जे आपण शेंगदाणे, खोबरं आणि तीळ छान अशी भाजून घेतलं आपण। हे आता हे याच्यात टाकून घेऊ आपण आणि तळून घेऊ। हे बघा, छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर हे एका ताटात काढून घेते मी। तर आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकतोय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, कितपत तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसार। गरम मसाला 1 चमचा, कांदा लसूण मसाला 1 चमचा, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचं। आता हे सगळं थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला याच्यामध्ये। आणि बघा, एकदम थोडं पाणी टाकायचं, एखादा भर चमचा, बस जास्त नाही टाकायचं, आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला। असं करून घ्यायचं आपल्याला आणि मिरची घ्यायची, त्याच्यात त्यांना पूर्ण असं दाबून दाबून भरून घ्यायचं हा मसाला। हे बघा, असं दाबून दाबून भरून घ्यायचं पूर्ण। हे बघा, असं हे बघा। आता इथे मी ना चमचाभर तेल घेतलेलं आहे, छान गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यावर आता आपल्याला ह्या मिरच्या आहेत ना मस्त वाफवून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा आलटून पलटून घ्यायच्या, मस्त परतून घ्यायच्या आणि झाकण ठेवायचं। आता हा जो उरलेला मसाला आहे ना हा टाकून देते मी ह्याच्यामध्ये, परतून घेऊ पुन्हा एकदा आणि मस्त आता वाफेवर शिजवून घ्यायचं। असे आहेत ना आलटून पलटून घ्यायचे मस्तपैकी।
छान झाले. अजून 1-2 मिनिटं वाफ काढून घेऊ आपण. हे बघा, मस्त अशी इथं आपली मिरची बनवून तयार झालेली आहे. गॅस बंद केला आता. हे बघा, तर छान आता इथे अशी आपली मिरची बनवून तयार झालेली आहे. थोडी अशी कोथिंबीर वरतून टाकली. बघा, इथे मस्त अशी आपली भरलेली शिमला मिरची बनवून तयार झालेली आहे. खूप साधी सोपी पद्धत दाखवलेली इथे मी. ही तुम्ही डब्यावर देऊ शकतात किंवा डाळ भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी पण घेऊ शकतात. मुलांच्या डब्यावर देऊ शकतात. खूप छान आणि हेल्दी आहे ही. तर तुम्हाला जर रेसिपीज आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण अशाच रेसिपींसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा.